श्रीराम समर्थ. रामेश्वरचा यात्रेकरी. श्री महाराज तेथून निघाले आणि श्री समर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर पोहोचले. तेथे त्रिरात्र राहून ते पुढे रामेश्वराच्या वाटेला लागले. रामेश्वराला जाऊन परत येहळेगावला येण्यास त्यांना बरेच दिवस लागले. वाटेत तिरुपतीला व्यंकोबाचे दर्शन घेऊन श्री महाराज जेव्हा खाली आले तेव्हा रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्री महाराजांनी त्याला उठवून बसवले आणि खायला प्यायला दिले. त्याला विचारले, तुझी अशी अवस्था का झाली? हा प्रश्न त्याला विचारला. त्याने आपली हकीकत सांगितली. ती अशी, मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलंगी आहे. मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा. मी एकुलता एक होतो म्हणून माझ्या आईबापाचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. या प्रेमामुळे माझे लाड फार झाले, पण या लाडांच्या पायी मला अनेक तऱ्हेच्या वाईट सवयी लागल्या. मी मोठा झाल्यावर त्यामध्ये व्यसनांची भर पडली. माझी आई होती तोपर्यंत सगळे नीट चालले, परंतु मी 30 वर्षाचा असताना ती वारली आणि माझ्या बापाने दुसरे लग्न केले. माझी नवीन आई घरात आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली. ती माझा अत्यंत द्वेष करी. मी घराबाहेर पडावे असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. कर्मधर्म संयोगाने याच सुमारास मला उपदंश झाला आणि माझे अंग सगळीकडे फुटले. मी फार आजारी पडलो आणि मला उठण्याचीही शक्ती राहिली नाही. परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा व प्रामाणिक गडी आमच्या घरी होता. त्याने अगदी मनापासून माझी शुश्रूषा केली. औषध पाणी चालू होते, तरी माझ्या रोगामध्ये काही सुधारणा होईना. उलट दिवसेंदिवस मी खंगतच चाललो. माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नुसती पीडाच वाटायची. म्हणून माझ्या अन्नात विष घालून माझा निकाल लावावा असे एक दिवस तिने ठरवले. पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिने रचला. ही गोष्ट गड्याने माझ्या कानावर घातली. तेव्हा पहिल्याने मी अत्यंत घाबरलो, पण काही वेळाने एक विचार माझ्या मनात आला आणि मी शांतपणे म्हणालो, लहानपणापासून श्रीरामेश्वरावर माझे फार प्रेम आहे. मी असा विचार केला की आजपर्यंत या जगातही सर्व उत्तम सुखी त्याच्या कृपेने मी भोगली. आता त्याच्याजवळ मागण्याचे असे मला आणखी काही उरलेलेच नाही. एकच आता वाटते, ते हे की आपले शरीर अंतकाळी त्याच्या चरणावर जाऊन पडावे. म्हणून मला उचल आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेव, असे मी माझ्या गड्याला सांगितले. त्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यावर त्याने मला आपल्या पाठीवर घेतले आणि रस्त्यावर आणून ठेवले. मोठ्या कष्टाने त्याने माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतो. कुणालाही काही मागत नाही. यदृच्छेने जे मिळेल ते खाऊन मी जगतो. माझ्या शक्तीने जाववेल तितकी रामेश्वराची वाट मी रोज चालतो. सध्या मी येथपर्यंत आलो आहे. पुढे काय होणार आहे ते रामेश्वर जाणे, परंतु या अवस्थेत देखील मी आनंदात आहे. भिकाऱ्याने सांगितलेली ही हकीकत ऐकून श्री महाराजांना आणि त्यांच्या बरोबरच्या 4 बैराग्यांना त्याचे फार कौतुक वाटले. श्री महाराज त्याला म्हणाले, श्री रामेश्वराच्या दर्शनाची तू काळजी करू नकोस. आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जातो. तू नामस्मरण तेवढे कर. त्याला उचलून नेण्यासाठी श्री महाराजांनी जोडी तयार केली व ती एका मोठ्या बांबूला अडकवली. पाळीपाळीने दोघे दोघे जण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले. अशा रीतीने काही दिवसांनी तो भिकारी रामेश्वरला पोहोचला. तेथे गेल्यावर श्री महाराजांनी त्याला चांगले स्नान घातले आणि देवदर्शनासाठी मंदिरामध्ये नेले. श्री रामेश्वराला, आपल्या प्रिय दैवताला समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला की त्यावेळी त्याच्या तोंडून तेलुगू भाषेत एक सुंदर पद बाहेर पडले आणि त्याने देवाच्या पायावर डोके टेकले. ते पुन्हा वर उचललेच नाही. श्री महाराजांनी त्याला वाळवंटावर नेले आणि स्वतःच्या हाताने यथाविधी अग्नी दिला. रामेश्वरहून श्री महाराज निघाले आणि वरदराजाचे दर्शन घेण्यासाठी कांचीला गेले. तेथे एक मोठा चांदीचा व्यापारी होता. लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्याला मुलबाळ नव्हते. नवरा बायको उभयंता श्री वरदराजाचे उपासक असून अत्यंत समाधान वृत्तीने राहत असत. विशेषतः ती बाई महासाध्वी होती. नेहमीप्रमाणे साधनेमध्ये मग्न असे. बाळपणीच एका सत्पुरुषाने तिला उपासना दिली होती व तेव्हापासूनच श्री वरदराजाचे भजन पूजन ध्यान तिने एकनिष्ठेने चालू ठेवले होते. तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती. इतकेच नव्हे तर तिला दिव्य दृष्टीही प्राप्त झाली होती. त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास
बाई घरात बसलेली होती. तिने एकाकी आपल्या गड्यास हाक मारली आणि सांगितले, बाहेर रस्त्यातून एक तरुण वैरागी चालला आहे. त्याला नमस्कार कर आणि घरी घेऊन ये. गडी घराबाहेर पडून रस्त्यावर आला आणि श्री महाराज चाललेले त्याने पाहिले. नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, माझ्या मालकिणीने आपल्याला बोलावले आहे. कृपा करून आपण चलावे. श्री महाराज काही न बोलता त्याच्याबरोबर गेले. बाई वाटच पाहत होती. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती नमस्कार करण्यास वाकली तोच श्री महाराज तिच्या पाया पडले. नंतर ते घरात जाऊन झोपाळ्यावर बसले. लगेच बाईने पुन्हा गड्याला सांगितले, आत्ताच दुकानात जा आणि मालकांना सांग की आपल्या घरी मोठे सत्पुरुष आले आहेत. आपण त्यांचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून लवकर घरी यावे. बायकोचा निरोप ऐकून तो व्यापारी लगेच घरी आला. श्री महाराजांना पाहून त्याला फारच समाधान वाटले. थोड्या वेळाने श्री महाराज जाण्यास निघाले तेव्हा तो वाटेत आडवा पडला आणि मोठ्या आग्रहाने त्याने श्री महाराजांना ठेवून घेतले. ते 3 दिवस तिथे राहिले. त्या बाईचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता, त्यात शंका नाही. श्री महाराजांना पाहिले की तिच्या अंतःकरणात मातृप्रेमाचा जोरात उमाळा येईल आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागेल. पुढे बरेच वर्षानंतर गोंदवल्यास असताना श्री महाराजांनी ही गोष्ट मंडळींना सांगितली आणि म्हणाले, माझ्या गुरुची अर्धीच विद्या मला साधली. हेळेगावच्या देशमुखांच्या बायकोला तुकामाईंना पाहून दूध आले आणि शिवाय ते लहान बालक बनले. मला मात्र लहान होता आले नाही. आई बापांची भेट. श्री महाराज नंतर एहळेगावला जाऊन तेथे तुकामाईंचे दर्शन घेऊन बरोबर 1 वर्षाने पुन्हा गोंदवल्यास परत आले. संध्याकाळची वेळ होती. आपल्या घरासमोर जाऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटले. ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी गोसावी बुवांना आपल्या मुलाबद्दल विचारले. गोसावी बुवा म्हणाले, माय, तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल. त्या रात्री त्यांनी मुक्काम मारुतीच्या मंदिरात केला. दुसऱ्या दिवशी पहाटे चिंतूबुवा बहिर्दिशेला चालले होते. त्यांना श्री महाराजांनी नावाने हाक मारली. चिंतूबुवा जरा चपापले, पण लहानपणच्या 1-2 खुणेच्या गोष्टी सांगितल्यावर श्री महाराजांच्या बद्दल त्यांची खात्री पटली आणि बाहेर जाऊन आल्यावर रावजींना कळवावे म्हणून लगबगीने गेले. इकडे श्री महाराज पुन्हा आपल्या घरासमोर आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणाले. गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली. तेव्हा ते म्हणाले, माय, ही भिक्षा मला नको. उतरंडीच्या कोपऱ्याला घट्ट दह्याची दगडी आहे, ती आणून दे. लहानपणी श्री महाराजांना घट्ट दही फार आवडे, म्हणून त्यांच्यासाठी त्या दगडीमध्ये गीताबाई रोज दही लावून ठेवीत असे. गीताबाई चटदिशी घरात गेल्या. त्यांनी ती दह्याची दगडी बाहेर आणली आणि मोठ्या कौतुकाने श्री महाराजांच्या समोर केली. पण ती न घेता श्री महाराज आपल्या आईकडे पाहून नुसते हसले. त्याबरोबर तिने एकदम त्यांना ओळखले आणि त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली. माझा गणू मला भेटला असे म्हणून आईच्या डोळ्यांना धारा लागले आणि माझी आई मला भेटली म्हणून मुलाच्या डोळ्याला पाणी येत होते. ही गडबड ऐकून रावजी तेथे आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इतक्यात चिंतूबुवा आले. घरातील सर्व मंडळी जमली आणि जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण पसरले. 9 वर्षांनी श्री महाराज आपल्या घरी परत आले होते. त्यामुळे सर्वजण सारखे त्यांच्या भोवती राहून त्यांना अनेक प्रश्न विचारित. बालपणचे सारे मित्र भेटायला आले आणि त्यांचे कौतुक करू लागले. गीतामाईला तर त्यांना कुठे ठेवून कुठे नको असे झाले. श्री महाराज कुठे आहेत, काय करीत आहेत हे पाहण्यासाठी त्या मधून बाहेर येऊन जात. श्री महाराजांचे बालमित्र त्यांना प्रवास वृत्त विचारित आणि प्रवासामध्ये पाहिलेल्या गमती एकदा ते सांगू लागले की रावजींच्या सकट घरातली सर्व मंडळी ऐकायला येऊन बसत व गोष्टी सांगता रात्र सुद्धा संपून जाईल. लिंगोपंतांना जाऊन 10-12 वर्षे झालेली असल्याने ते लोकांच्या स्मरणातून गेले नव्हते. म्हणून पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदावल्यास परत आला आहे अशी वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि आजूबाजूच्या गावांमधली शेकडो लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. जो मनुष्य भेटायला येई त्याला त्याच्या परी खूण पटत असे, पण भगवंताच्या नामाचे महत्त्व त्याला सांगून श्री महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणाला समाधान देत असत. थोड्याच दिवसात ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचे नाव झाले आणि त्यांची लोकप्रियता भराभर वाढू लागली. भेटावयास येणाऱ्या मंडळींची संख्या जेव्हा फार वाढली तेव्हा घरामधील जागा लहान व गैरसोयीची वाटू लागली.
शिवाय श्री महाराज आपल्या वडिलांशी फार मर्यादेने वागत असत, तेव्हा त्यांच्यासमोर लोकांनी आपल्या पाया पडणे योग्य नाही असा विचार करून घरासमोरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी आपला मुक्काम हलविला आणि मंदिरासमोर मोठा ओटा बांधून त्यावर श्री महाराज बसू लागले. श्री महाराज गोंदावल्यास परत आल्याची वार्ता लवकरच खातवळला पोहोचली आणि थोड्याच दिवसांनी त्यांचे सासरे त्यांना भेटावयास आले. रावजींनी त्यांना 4 दिवस ठेवून घेतले. मुलीला गोंदावल्यास पाठविण्याचा प्रश्न एक दिवस निघाला तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, आपण त्रास घेण्याचे कारण नाही. मी स्वतः लवकरच तिकडे येणार आहे, तेव्हा परत येताना माझ्याबरोबर तिला घेऊन येईन. श्री महाराजांचा वेश अजून तसाच, म्हणजे कौपीन, विभूती, जटा, दाढी, हातात माळ आणि कुबडी आणि पायी खडावा असा होता. गोंदावल्यातील लोक व इतर जन अजून त्यांना गणूबुवा अशीच हाक मारित. जय जय रघुवीर समर्थ.